News Network Initiative. नमस्कार, माझा डॉक्टर कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्वजणांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे हृदयविकारावरती मात, अर्थातच हृदयमित्र कार्डियक इन्स्टिट्यूटचे असणारे नवीन उपचार. आणि याविषयी चर्चा करण्यासाठी प्रख्यात इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट असणारे म्हणजेच हृदयरोग तज्ज्ञ आणि ज्यांना संपूर्ण जग हृदयमित्र म्हणून ओळखतो असे डॉक्टर राहुल सावंत सर आपल्याच्या कार्यक्रमात सहभागी झाले. तर मी आपली सर्व ओळख करून देतोय डॉक्टर राहुल सावंत सरांची. नमस्कार. नमस्कार. डॉक्टर राहुल सावंत सरांचं व्यक्तिमत्व आता आंतरराष्ट्रीय स्तरावरती प्रख्यात आहे. मला आवर्जून सांगायचं वाटतं की बीजे मेडिकल कॉलेज पुणे या ठिकाणून MD मेडिसिन ही पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी विशेष करून केम्ब्रिज UK या ठिकाणी राहून म्हणजेच केम्ब्रिज विद्यापीठातून कार्डिओलॉजीमधलं पुढचं प्रगत प्रशिक्षण घेतलं. याच ठिकाणी ते थांबले नाहीत, तर पुढे जाऊन अमेरिकेमध्ये त्यांनी फेलोशिप संपादन केली. कार्डिओलॉजी म्हणजेच हृदयावरील जे नवीन नवीन उपचार आहेत, जे नवीन तंत्रज्ञान आहेत, हे या ठिकाणी राहून त्यांनी आत्मसात केलं. पण त्याच्या पुढे जाऊन आता ते पुण्यातील सर्व नामवंत हॉस्पिटलमध्ये हृदयरोग तज्ज्ञ म्हणजेच इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट म्हणून आपली सेवा देत आहेत. ज्यामध्ये विशेष करून मला सांगायचं वाटतं की दीनानाथ हॉस्पिटल आहे, रुबी हॉल क्लिनिक आहे, वाडिया हॉस्पिटल आहे, नोबल हॉस्पिटल आहे, जहांगीर हॉस्पिटल आहे. पुण्यातील सर्व नामवंत हॉस्पिटलमध्ये आज डॉक्टर राहुल सावंत सर इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट म्हणून आज सेवा देत आहेत. हृदयविकार म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर हार्ट अटॅक डिसीज हा पहिल्यांदा येतो, म्हणजेच ज्याला करोनरी आर्टरी डिसीज म्हटलं जातं. हृदयाच्या रक्तवाहिन्यांचा आजार, ज्याच्यामध्ये अंजायना किंवा इतर शब्द आपण नेहमी ऐकत असतो. पण त्याच अनुषंगाने हृदयाच्या झडपांचे आजार म्हणजे व्हॅल्युलर डिसीज आहेत, हृदयाच्या भिंतीचे आजार आहेत म्हणजे आपल्याला कार्डिओमायोपॅथी सारखे आजार, आणि हार्ट फेल्युअर ज्याची समस्या गेल्या काही वर्षात वाढत आहे. ह्यासाठी आपल्याला सर्वोत्तम स्वरूपाचे उपचार उपलब्ध झालेले आहेतच. पण त्याच्या पुढे जाऊन हृदयविकार ज्यांनी होतो, ज्याच्यासाठी म्हणजे मधुमेह झाला म्हणजे ज्याला डायबिटीस म्हणतो, हायपरटेन्शन, BP आहे, हायपरलिपिडेमिया किंवा कोलेस्ट्रॉलची समस्या आहे, ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा आहे, आणि या अनुषंगाने असणारे आजार ह्यांचंही निराकरण एकत्रितपणे एका छताखाली केलं जातं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी सर्वसामान्य गरजू रुग्णांना आज मदत दिली जाते. आणि म्हणूनच जगभरामध्ये आज डॉक्टर राहुल सावंत यांची ओळख हृदय मित्र अशी झालेली आहे. आणि त्याच अनुषंगाने आजचाही जनजागृतीपर कार्यक्रम खास करून आपण करत आहोत. आणि यामध्ये आपल्याला हृदय मित्र असणारे डॉक्टर राहुल सावंत सर हे मार्गदर्शन करणार आहेत. पण तत्पूर्वी प्रेक्षकांसाठी नम्र निवेदन, आपण संपर्कासाठी जे स्क्रीनवरती नंबर बघत आहात हे जरूर टिपून घ्या. हे हृदय मित्र कार्डियक इन्स्टिट्यूटचे हेल्पलाईन नंबर आहेत. ह्याच्यावर आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि ह्या सर्व उपचारांचा लाभ घेऊ शकता. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने हृदयविकाराने ग्रस्त रुग्णांसाठी आणि त्याच अनुषंगाने ज्यांना हृदयविकाराचा धोका आहे अशा रुग्णांसाठी किंवा ज्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल सारखी समस्या, लठ्ठपणासारखी समस्या आहे, त्यांच्यासाठी विशेष शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि या शिबिरांतर्गत आपल्याला विशेष करून कन्सल्टेशन, इन्व्हेस्टिगेशनमध्ये विशेष सवलत असणार आहे. तर जरूर याचा लाभ घेण्यासाठी कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी जे आपण स्क्रीनवरती बघत आहात. मी अंजली मेंदळे, वय 77 आहे माझं, आणि मी खूप क्रिटिकल कंडिशनमध्ये गेले. आणि त्यावेळेला डॉक्टर राहुल सावंतांनी माझी एन्जिओप्लास्टी केली. आता मात्र मी बरी आहे आणि मला त्यांनी जीवनदान दिलं असं मला वाटतं. कार्यक्रमाकडे वेळत असताना आपण पुन्हा एकदा स्वागत करूया डॉक्टरांचं. सर, पुन्हा एकदा स्वागत कार्यक्रमामध्ये. आज संपूर्ण जग आपल्याला हृदय मित्र म्हणून ओळखतंय. सर, अर्थातच या अनुषंगाने हृदय मित्र कार्डियक इन्स्टिट्यूटच्या असणाऱ्या कार्याविषयी सांगा. पेशंटला योग्य सेवा योग्य दरामध्ये होलिस्टिक अप्रोचने देणं हा आमच्या संस्थेचा मुख्य उद्देश आहे. तर या अनुषंगाने आमच्याकडे पुण्यामध्ये मार्केट यार्डच्या एरियामध्ये हृदयमित्र कार्डिया क्लिनिक नावाची आमची संस्था आहे. या ठिकाणी हार्ट पेशंटचं कन्सल्टेशन होतं. त्यांच्या बेसिक टेस्ट म्हणजे ECG, 2D एको, स्ट्रेस टेस्ट, होल्टर टेस्ट, 24 तासाचा ॲम्ब्युलेटरी BP मॉनिटर, 72 तासाचा होल्टर मॉनिटर, पॅच, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट इथे केल्या जातात. आमच्याकडे आहार तज्ज्ञ उपलब्ध आहेत, आमच्याकडे क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट उपलब्ध आहेत, आमच्याकडे स्वतःची फार्मसी आहे जिथे पेशंटला ताबडतोब मेडिसिन्स मिळू शकतात. आमची स्वतःची SCC डायग्नॉस्टिक सेंटर म्हणून आमचं SCC डायग्नॉस्टिक सेंटरची लॅब आहे. इन हाऊस आम्ही लॅब बनवलेली आहे. प्रत्येक पेशंटची टेस्ट रिझल्ट आम्हाला अर्ध्या तासात उपलब्ध होतो. अशी कुठलीही संस्था नाही जी ताबडतोब तुम्हाला पेशंटचा ब्लड रिझल्ट उपलब्ध करून देते. आम्ही सर्व होलिस्टिक पद्धतीने अरेंज केलेलं आहे. आणि पेशंटला वारंवार आम्ही मार्गदर्शन करतो, त्यांचे लेक्चर्स घेतो आणि
प्रिव्हेन्शन कसं करता येईल त्यांना हृदयरोगापासून, त्यांना आत्मविश्वास कसा वाढवता येईल, त्यांना परत आपल्या आयुष्यात नॉर्मलपणे कसं जगता येईल याचं एक ट्रेनिंग आम्ही त्यांना देतो. पुढील 1 महिन्यासाठी शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे हृदय मित्र कार्डियक इन्स्टिट्यूटद्वारे, ज्या अंतर्गत आपल्याला सवलतीच्या दरामध्ये निदान आणि उपचार मिळणार आहेत. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती नंबर बघतात, हे हृदय मित्र कार्डियक इन्स्टिट्यूटचे हेल्पलाईन नंबर आहेत. याच्यावर आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि ह्या सर्व उपचारांमध्ये असणाऱ्या सवलतीचा लाभ घेऊ शकता. सर, आपण आता हार्ट अटॅक डिसीज विषयी पहिल्यांदा बोलूया, कारण ही सगळ्यात जास्त कॉमनली आढळणारा आजार आहेच, पण त्याच्यामुळे मृत्युमुखी पडणाऱ्या तरुणांचं प्रमाण खूप आहे. रिसेंटली आपण काही सेलिब्रिटीज कार्डियक अरेस्टने दगावताना बघितले. विविध कारणांनी हा खरोखर मी म्हणतो की एक जीव घेणा आजार असा झालेला आहे आणि त्यामुळे ह्याविषयी जनजागृती होणं आणि त्याच अनुषंगाने प्रतिबंध होणं हे गरजेचं आहे. सर्वप्रथम आम्हाला हार्ट अटॅक डिसीज किंवा कोरोनरी डिसीज म्हणजे काय सांगा, काय सांगता येईल? तर हे मॉडेल तुम्हाला दाखवण्यासाठी आणलेलं आहे की हृदयामध्ये रक्तवाहिन्या कुठे असतात. तर ही समोरच्या बाजूला ही जी रक्तवाहिनी आहे ती LAD म्हणून रक्तवाहिनी आहे, ती समोरच्या बाजूला रक्तपुरवठा करते, ही सगळ्यात महत्त्वाची रक्तवाहिनी आहे. तसंच तुम्ही मॉडेल उजव्या बाजूला टर्न करतो, ही उजवी बाजू आहे, उजव्या बाजूला एक रक्तवाहिनी जाते आहे, ती उजव्या बाजूची रक्तवाहिनी ती राईट करोनरी आर्टरी आहे, या ग्रूमधून इकडे जाते आणि हृदयाच्या राईट साईडला रक्तपुरवठा करते. आणि जर तुम्ही या डाव्या बाजूला मागच्या बाजूला बघितलं तर मागच्या बाजूला एक रक्तवाहिनी आहे, ती मागच्या बाजूला रक्तपुरवठा करते. तर या 3 मेन रक्तवाहिन्या आहेत आणि या रक्तवाहिन्या जेव्हा हृदयाला रक्तपुरवठा देतात तर त्या रक्तपुरवठा देताना अडथळा निर्माण झाला तर जो हृदयाचा स्नायू आहे तो मृत पावतो. आणि जेव्हा हा रक्तपुरवठा अचानक खंडित होतो, त्याच्यामध्ये रक्तवाहिनीत गुठळी होते, अचानक रक्तपुरवठा खंडित होतो, तर पेशंटला अचानक छाती दुखायला लागते, धडधडून घाम फुटायला लागतो, यालाच आपण हार्ट अटॅक असं म्हणतो. समजा आपल्याला वाटतं की पेशंटला हार्ट अटॅक आहे किंवा त्याला ताबडतोब आपल्याला ॲडमिट करण्याची गरज आहे, तर पेशंटला ताबडतोब आपल्याला 300 मिलीग्रॅमची ॲस्पिरिनची गोळी त्याच्या जिभेखाली दिली जाते, जेणेकरून जर ॲस्पिरिनची गोळी दिली तर हृदयरोगामुळे मरण्याचं प्रमाण हे आपण 30% कमी करू शकतो. दुसरी गोळी तुम्ही सगळ्यात महत्त्वाची लक्षात ठेवा, तिचं नाव आहे सॉर्बिट्रेट किंवा आयसोसॉर्बाइड डायनायट्रेट. ही सॉर्बिट्रेटची गोळी जी आहे ती 5 मिलीग्रॅमची गोळी मिळते. या दोन्ही गोळ्यांची किंमत अगदी 50 पैसे एवढीच आहे आणि या गोळ्या तुम्ही घरी ठेवा. जेव्हा पेशंटला छातीत दुखतंय, दम लागतोय, असं वाटतं की तुम्हाला हार्ट अटॅक आला तर ही सॉर्बिट्रेटची गोळी तुम्ही जिभेखाली द्या आणि याच्याने सुद्धा हृदयाचा रक्तपुरवठा ताबडतोब विदिन मिनिट्स वाढतो आणि तुम्हाला पेशंटला हॉस्पिटलला घेऊन जाण्यापर्यंतचा वेळ मिळतो. म्हणजे पेशंटचं मृत्यूचं प्रमाण या 2 गोळ्या आपण पेशंटला दिल्या तर कमी करू शकतो. परंतु जेव्हा हार्ट अटॅक येतो तेव्हा अँजिओप्लास्टी हीच गोल्ड स्टँडर्ड ट्रीटमेंट आहे. जर आपण विदिन 1 आवर जेव्हा त्रास होतो त्याच्यापासून 1 तासामध्ये, म्हणजे गोल्डन आवर किंवा गोल्डन पिरियड जो आपण म्हणतो, तो हा 1 तास हा गोल्डन पिरियड आहे. जर या 1 तासामध्ये जर आपण पेशंटची अँजिओप्लास्टी केली तर पेशंटचा जीव वाचतो, पेशंटच्या हृदयाला कुठलंही नुकसान होत नाही, इजा होत नाही आणि पेशंटचं जे पंपिंग फंक्शन आहे त्याला इजेक्शन फ्रॅक्शन आपण म्हणतो ते नॉर्मल राहण्यास मदत होते. बापूसाहेब शिरोळे, मला 31 डिसेंबर 2016ला हार्ट अटॅक आला होता. त्यावेळेस डॉक्टर राहुल सावंत सरांनी माझी एन्जिओप्लास्टी केली. गेले 10 वर्ष झालं नियमित गोळ्या औषधे त्यांच्याकडे घेत आहे आणि त्यांची ट्रीटमेंट खूप छान आहे. एकदम छान प्रकारे ट्रीटमेंट देऊन आज चांगला आयुष्य जगत आहे. सर्व सरकारी, निमसरकारी आणि विमा कंपन्यांच्या पॅनलवरती आहे हृदय मित्र कार्डियक इन्स्टिट्यूट. त्यामुळे कोणत्याही स्वरूपाचा हृदयविकार असो आपण निराश होऊ नका, जरूर कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती नंबर बघतात आहे हृदय मित्र कार्डियक इन्स्टिट्यूटचे हेल्पलाईन नंबर आहेत, त्याच्यावर आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि पुढील 1 महिन्याची विशेष सवलत आहे निदान आणि उपचारांमध्ये, त्याचा लाभ घेऊ शकता. या व्यतिरिक्त ग्रामीण भागातील तालुका पातळीवरील रुग्णांसाठी व्हिडिओ कन्सल्टेशन, ऑनलाईन सल्ला, व्हॉट्सअपद्वारे सल्लाही उपलब्ध आहे. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, या अनुषंगाने मला विचारायचं की एन्जिओप्लास्टीमध्ये काय आता काही नवीन तंत्रज्ञान येत आहे का? स्टेंट विषयी आपण ऐकत असतो, बाकीही बलून एन्जिओप्लास्टी सारखे प्रकार ऐकत असतो, काय सांगता येईल? मी आता साधारण 18,000 एन्जिओग्राफी केलेल्या आहेत आणि साधारण 6,000 एन्जिओप्लास्टी गेल्या 20 वर्षामध्ये मी केलेल्या आहेत. एन्जिओग्राफी करायला मोजून 3 ते 5 मिनिट लागतात ॲक्च्युली. नवीन टेक्नॉलॉजीमध्ये बोलायचं झालं तर आपल्याला ड्रग कोटेड बलून्स ही एक टेक्नॉलॉजी अवेलेबल आहे. याच्यामध्ये जो बलून असतो त्याच्यामध्ये एक ड्रग स्प्रे केलेली असते आणि पॅक्लिटॅक्सेल किंवा सिरोलिमस नावाची ड्रग ही त्या बलूनवरती स्प्रे केलेली असते. बलून तिथं नेला जातो, रक्तवाहिनी एक्सपांड केली जाते आणि बलून तिथे 30
सेकंद ठेवला जातो आणि त्याच्यानंतर ती ड्रग जी बलूनवरती आहे ती त्या रक्तवाहिनीला दिली जाते आणि मग तो बलून काढला जातो, तिथे स्टेंट नसतो. आणि नवीन विशेष टेक्नॉलॉजी ज्या भारतामध्ये आता तुम्हाला बघायला मिळतात त्या म्हणजे आयवस आणि OCT. त्याच्यामध्ये काय केलं जातं की ज्या वायरवरती एक प्रोब आहे, जो एक सुट्टाचा ट्यूबच आहे, त्या ट्यूबच्या तोंडाला एक प्रोब लावलेला आहे, सोनोग्राफी प्रोब. अगदी मिनिएचर प्रोब आहे. हा प्रोब आतमध्ये रक्तवाहिनीमध्ये सोडला जातो आणि त्याचं पिक्चर हे कॉम्प्युटरमध्ये बघितलं जातं. म्हणजे एखाद्या रूममध्ये गेल्यानंतर तुम्हाला जर आजूबाजूचा परिसर जसा आतून बघायचा आहे तसा तो त्या अल्ट्रासाऊंड प्रोबने तुम्हाला बघायला मिळतो एका कॉम्प्युटर स्क्रीनवरती. आणि डिटेल ॲनालिसिस म्हणजे प्लाक किती आहे, त्याच्यामध्ये किती % ब्लॉक आहे, किती कॅल्शियम आहे, हा स्टेंट पूर्वी टाकला आहे तो व्यवस्थित ओपन झाला आहे की नाही, स्टेंटमुळे पुढची बाजू फाटली आहे का, डिसेक्शन झालं आहे का, किंवा त्याच्यामध्ये प्लाक बर्डन किती आहे, ब्लॉकेज किती प्रमाणात आहे, गुठळी किती प्रमाणात आहे, हे सर्व डिटेल्स आपल्याला त्या आयवसद्वारे समजतात. तशीच ही झाली अल्ट्रासाऊंड बेस्ड टेक्नॉलॉजी. आणि दुसरी जी टेक्नॉलॉजी आहे तिचं नाव आहे OCT म्हणजे ऑप्टिकल कोहेरन्स टोमोग्राफी, OCT. OCT इन्फ्रारेड लाईट वापरतं. म्हणजे आयवससारखंच आहे, फक्त त्याच्यामध्ये लाईट दिलेला आहे. हा इन्फ्रारेड लाईटने त्याचे फोटो काढले जातात आणि ते फोटो एका कॉम्प्युटर स्क्रीनमध्ये अनालिसिस करून जे आयवस सांगतं तशाच प्रकारचं डेटा OCT देतं. अजून टेक्नॉलॉजीज बोलायच्या झाल्या तर आपल्याकडे एक नवीन टेक्नॉलॉजी अवेलेबल आहे, ती म्हणजे IVL, इंट्रावॅस्क्युलर लिथोट्रिप्सी. तर IVL मध्ये या बलूनला ना इलेक्ट्रिक करंट दिलेला आहे. म्हणजे खूप सुंदर आहे. एका बाजूला कॅथेटरला इलेक्ट्रिक करंट लावला जातो आणि जसं तुम्ही ब्लास्टिंग बघितलं असेल की जॅक हॅमरने तुम्ही जमीन फोडता, तसं तो इलेक्ट्रिक करंट तिथं दिल्यामुळे ज्या रक्तवाहिनीला कॅल्शियम जमा झालेलं आहे त्या कॅल्शियमला फोडण्याचं काम हे IVL करतं. हा इलेक्ट्रिक करंट तिथे सिग्नल देतो आणि या सिग्नलच्या ब्लास्टमुळे लिथोट्रिप्सी, जसं तुम्ही लिथोट्रिप्सी नेहमी किडनीच्या स्टोन्सच्या बद्दल ऐकलंय की लिथोट्रिप्सीने किडनी स्टोन फोडला जातो, तसं हृदयाच्या रक्तवाहिनीतलं जे कॅल्शियम आहे ते फोडण्यासाठी इंट्रावॅस्क्युलर लिथोट्रिप्सी नावाचा बलून अवेलेबल झालेला आहे. त्याने डॉक्टरांचं काम सोपं होतं. कडक ज्या रक्तवाहिन्या ज्याच्यामध्ये कॅल्शियम जमा झाले आहेत त्या रक्तवाहिन्यांचं कॅल्शियम आपण तोडू शकतो. या टेक्नॉलॉजीज मी स्वतः नेहमी वापरतो. पुढील 1 महिना विशेष सवलत असणार आहे, शिबिर आहे, तर त्या अनुषंगाने आपण जरूर कॉल करा. पुढील नंबरवरती संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती नंबर बघत आता हृदय मित्र कार्डियक इन्स्टिट्यूटचे हेल्पलाईन नंबर आहेत, याच्यावर आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि या सर्व उपचारांचा लाभ घेऊ शकता. सर, अर्थातच आता आम्हाला हृदयाच्या नाडीचे ठोके किंवा ॲरिथमियाज ह्याविषयी जाणून घ्यायचे आणि या ठिकाणी पेसमेकर पण तुम्ही आणलेलं आहे आमच्या प्रेक्षकांना दाखवण्यासाठी. पण सर्वप्रथम ॲरिथमियाज हे काय आहेत आणि पेसमेकर नक्की काय आणि त्याचे कसे उपचार केले जातात, काय सांगता येईल? तर ॲरिथमियाज हा एक ब्रॉड शब्द आहे. 2 प्रकारचे ॲरिथमियाज असतात. एक म्हणजे फास्ट रिदमवाले, जिथे हृदयाचे ठोके जे नॉर्मल 60 ते 100 असतात ते वाढतात आणि हृदयाचे ठोके खूप वाढतात. उदाहरणार्थ 150 होऊ शकतात, 180 होऊ शकतात, 200 होऊ शकतात. याला टॅकी ॲरिथमिया म्हणतात. त्याच्यामध्ये फास्ट हार्ट बीटिंग आहे. आणि दुसऱ्या टाईपचे ॲरिथमियाज आहेत. ॲरिथमियाज म्हणजे हृदयाची जी गती आहे त्याच्यामध्ये घोटाळा झाला तर त्याला ॲरिथमिया म्हणतात साध्या भाषेत. आणि जेव्हा हृदयाचे ठोके फार कमी होतात, 50पेक्षा खाली, उदाहरणार्थ 30 ठोके झालेत, 40 ठोके झालेत, तर अशा लोकांना ब्रॅडी ॲरिथमिया म्हणजे ज्याच्यामध्ये हृदयाचे ठोके स्लो डाऊन झालेले आहेत, अशा लोकांना आपण पेसमेकर देऊ शकतो. जेव्हा हृदयाचे ठोके कमी होतात, उदाहरणार्थ ते हृदय 30-35 स्पीडने चालतं, तेव्हा पेशंटला चक्कर यायला लागते आणि पेशंटला बॅलन्स जातो किंवा कधीतरी अचानक पेशंट बेशुद्ध होऊन पडतो. तर अशा वेळेला काय केलं जातं, पेसमेकरचं डिव्हाइस आहे. हे मी पेसमेकरचं डिव्हाइस तुम्हाला दाखवण्यासाठी आणलेलं आहे. तर हे पेसमेकरचं डिव्हाइस तुम्ही बघाल तर हे इकडे एक मेटलची कवच आहे, त्याला युनिट दिलेलं आहे आणि इकडे प्लास्टिकचं युनिट आहे. तर या मेटलच्या युनिटमध्ये इथे बॅटरी आहे आणि याच्यामध्ये एक कॉम्प्युटरची चिप दिलेली आहे. खूप स्मार्ट डिव्हाइस आहे, व्हेरी स्मार्ट लाईक AI. तर त्याच्यामध्ये काय आहे की ते हृदय काय करतं त्या पेसमेकरला कळतं, कारण ज्या 2 वायर आहेत त्याच्यामध्ये सेन्सिंग फंक्शन दिलेलं आहे, इलेक्ट्रोड आहे. त्याच्यामध्ये त्याला कळतं की हृदयाचं काम करतं आहे की नाही. आणि जेव्हा काम करत नाही त्याला टायमर दिलेला आहे आणि पर्टिक्युलर टाईमनंतर त्याला समजतं की टाईमला बीट आलेली नाही, मग तो तिथे पेसमेकरचं काम करतो, इलेक्ट्रिक सिग्नल देतो आणि हार्ट काम करतं. तर जेव्हा हृदयाचे ठोके कमी होतात तेव्हा अशा प्रकारचा पेसमेकर दिला जातो. जनरली हृदयाचे ठोके कमी होण्याचं प्रमाण हे वयस्कर लोकांमध्ये जास्त आहे. म्हणजे तुमचं वय 70, 80, 90, 100 असं असेल तर आणि बाकी तुम्ही छान असाल तर तुम्हाला आम्ही पेसमेकर देऊ. तो ज्या मुलांचं वय समजा 15 वर्ष आहे, 20 वर्ष आहे, लहान बाळ आहेत, त्यांनासुद्धा पेसमेकर दिला जातो आणि अशा माणसाला आपण आयुष्यभर बॅटरी 15-15, 10-10 वर्षांनी बदलत राहतो. त्याच्यामुळे पेशंटला घाबरायची अजिबात गरज नाही. ज्यांचे हृदयाचे ठोके जास्त झाले आहेत त्याला आपण टॅकी ॲरिथमिया म्हणतो. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी आहेत. त्याला आपण रेडिओ फ्रिक्वेन्सी ॲब्लेशन RFA टेक्नॉलॉजी म्हणतो.
तर ज्यांना हे हृदयाचे ठोके 150, त्याला SVT नावाचा आजार म्हणतात, किंवा VT व्हेंट्रिक्युलर टॅकिकार्डिया, ज्याच्यामध्ये हृदयाचे ठोके 180, 200 किंवा 120 पासून पुढे असे वेगवेगळ्या प्रकारचे VT असतात. तर त्याच्यामध्ये आपल्याला RFA नावाची टेक्नॉलॉजी आहे. RFA टेक्नॉलॉजीमध्ये आपण काय करतो की मांडीतून कॅथेटर्स पाठवतो. या कॅथेटर्सला इलेक्ट्रोड्स असतात. ते इलेक्ट्रोड्स कॉम्प्युटरला कनेक्ट केलेले असतात आणि हृदयाच्या कुठल्या भागात किती एनर्जी कुठून येते याचं मॅपिंग केलं जातं. आणि ज्या एरियातून जास्त एनर्जी येते किंवा शॉर्ट सर्किट झालेले असतात त्याला आपण लेझरसारखी एनर्जी, रेडिओ फ्रिक्वेन्सी म्हणतात त्याला, तिने ते ॲब्लेट करू शकतो. ही एक साधारण 1 तास ते 4 तास चालणारी सिंपल प्रोसिजर आहे. ॲनास्थेशिया दिला जात नाही, मांडीतून होते, ओपन हार्ट सर्जरीची गरज नाही. आणि ही टेक्नॉलॉजी आता जगामध्ये सगळीकडे अवेलेबल आहे. सर, या अनुषंगाने अर्थातच हृदयाचा एक आजार म्हणूया कार्डिओमायोपॅथी किंवा इतरही विविध आजारांनी किंवा हार्ट अटॅक नंतर सुद्धा हार्ट फेल्युअरची समस्या ही खूप आपल्याला वाढलेली आढळते गेल्या काही वर्षांमध्ये. त्याविषयी आम्हाला काय सांगाल? हार्ट फेल्युअर ही समस्या आता वाढत चाललेली आहे. त्याच्यामध्ये 2 महत्त्वाच्या टेस्ट आहेत. त्याच्यामध्ये टेस्टचं नाव आहे NT-proBNP टेस्ट. ही ब्लड टेस्ट आहे. ही ब्लड टेस्ट केल्यानंतर आपल्याला कळतं की पेशंटला हार्ट फेल्युअर आहे किंवा नाही. हार्ट अटॅकला ट्रोपोनिन टेस्ट वापरली जाते आणि हार्ट फेल्युअरला NT-proBNP टेस्ट वापरली जाते. हार्ट फेल्युअरच्या ट्रीटमेंट्स या वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स आहेत. मी आता हार्ट फेल्युअरमध्ये वर्षे 2004 पासून मी या विषयामध्ये तज्ज्ञ आहे. ॲक्च्युली गेले 22 वर्ष मी हार्ट फेल्युअरमध्ये काम करतो आहे. माझ्याकडे हजारो पेशंट आहेत ज्यांना हार्ट फेल्युअर आहे. आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या ड्रग्ज आहेत, मेडिसिन्स आहेत. ह्याच्या 6 प्रकारच्या वेगवेगळ्या मेडिसिन्स या बहुतेक पेशंट्सला चालू असतात. आणि या मेडिसिन्समुळे हार्ट फेल्युअर आपण कंट्रोल करू शकतो. आता हार्ट फेल्युअरमध्ये अजून पण एक महत्त्वाची ट्रीटमेंट आहे, तिला म्हणतात ICD. हा स्पेशल पेसमेकर आहे. आणि हा पेसमेकर मी आज तुम्हाला दाखवण्यासाठी इथे आणलेला आहे. तर मगाशी दाखवलं सिंपल पेसमेकर आणि हा झाला ICD नावाचा पेसमेकर. तर हा ICD पेसमेकर काय आहे की याच्यामध्ये ही जी बॅटरी युनिट आहे, या बॅटरी युनिटमध्ये शॉक डिलिव्हर करण्याचं तंत्रज्ञान आहे. ही बॅटरी हाय व्होल्टेज बॅटरी आहे आणि प्रत्येक वेळी जर पेशंटला जेव्हा व्हेंट्रिक्युलर टॅकिकार्डिया होतो, त्याचं जीव जाण्याची भीती असते, त्यावेळेला याच्यामध्ये शॉक दिला जातो. साधारण 36 जूलचा शॉक हे मशीन देऊ शकतं. त्याच्यामध्ये वेगवेगळे पेसमेकर टेक्नॉलॉजी पण आहे आणि ICDने पेशंटची अचानक मृत्यू होण्याचं जे प्रमाण आहे ते आपण कमी करू शकतो. या ICDमध्ये काय असतं की जेव्हा पेशंट मृत्यू पडणार असतो तेव्हा तुम्ही बऱ्याच वेळेला हॉस्पिटलमध्ये किंवा ICUमध्ये किंवा मूव्हीमध्ये बघितलं आहे की डॉक्टर येतात, त्याला CPR देतात, पंपिंग करतात आणि शॉक दिला जातो. जेव्हा पेशंट बाहेर असतो, दवाखान्यात नसतो, तेव्हा शॉक कसा देणार आणि तिथे डॉक्टरांची टीम पोचू शकत नाही. तर अशा पेशंटला ICD शॉक देतो. त्याच्यामध्ये स्मार्ट तंत्रज्ञान आहे. त्याला समजतं की हार्टचा रिदम काय आहे, ते स्वतः डिटेक्ट करतं आणि डिटेक्ट करून पेशंटला शॉक दिला जातो. पेशंटला टाईम मिळतो हॉस्पिटलला येईपर्यंत. माझं नाव सुरेखा आहे. मला हृदयाचा त्रास होता. मला राहुल सरांनी पेसमेकर बसवले, त्यामुळे माझी तब्येत आता छान आहे. एकदमच छान ट्रीटमेंट देत आहेत ते सध्या. आपल्याला आता हृदयमित्र कार्डियक इन्स्टिट्यूटमध्ये आता नवीन स्वरूपाचे उपचार उपलब्ध झालेले आहेत. ज्यांना हार्ट फेल्युअर झालेले आहे, हृदयाची पंपिंग कमी झालेली आहे, कार्यक्षमता कमी झालेली अशा रुग्णांसाठी आहेतच. पण त्याच अनुषंगाने पुन्हा एकदा ब्लॉकेजेस असणारे रुग्ण म्हणजेच हृदयाच्या रक्तवाहिन्यांचा आजार, करोनरी आर्टरी डिसीज ज्याला म्हटलं जातं, अंजायना म्हटलं जातं, हार्ट अटॅक डिसीज म्हटलं जातं, किंवा त्याच अनुषंगाने हृदय विकाराला कारणीभूत असणारे मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, लठ्ठपणासारखे जे आजार आहेत, या सर्वांसाठी आता सर्वोत्तम स्वरूपाचे उपचार आपल्याला उपलब्ध आहेत हृदयमित्र कार्डियक इन्स्टिट्यूटमध्ये. आणि विशेष करून पुण्याच्या सर्व नामवंत हॉस्पिटलमध्ये हृदयमित्र असणारे डॉक्टर राहुल सावंत सर आपली सेवा देत आहेत, ज्याच्यामध्ये दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आहे, रुबी हॉल क्लिनिक आहे, वाडिया आहे, जहांगीर आहे, नोबल हॉस्पिटल आहे. सर्व नामवंत हॉस्पिटलना आज सेवा देत आहेत डॉक्टर राहुल सावंत सर. आणि हृदयमित्र कार्डियक इन्स्टिट्यूट ही आपल्यासाठी 24 तास या ठिकाणी सर्व हृदयविकाराच्या ग्रस्त रुग्णांसाठी आणि मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, लठ्ठपणा ह्या रुग्णांसाठी आज होलिस्टिक अप्रोच घेऊन सेवा देत आहे. पुढील 1 महिन्यासाठी शिबिर असणारे अंतर्गत सवलतीच्या दरामध्ये निदान आणि उपचार उपलब्ध आहेत. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवर बघत आहात. मला वाटतं हृदयमित्र कार्डियक इन्स्टिट्यूट एक आज वरदान सिद्ध झालेले आहे सर्वच हृदयविकाराने ग्रस्त असणाऱ्या रुग्णांसाठी. पण ज्यांना हृदयविकाराचा धोका आहे, म्हणजे मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराईडची समस्या आहे, किंवा त्याच अनुषंगाने लठ्ठपणा आहे, स्मोकिंग सारखं व्यसन असो, किंवा विशेष करून ज्यांच्या मध्ये अनुवंशिकता आहे, म्हणजे ज्यांच्या फॅमिलीमध्ये हृदयविकाराने ग्रस्त रुग्ण आहेत, अशा सर्वांसाठी एक वरदान
निदान स्वरूपाचे उपचार उपलब्ध आहेत या ठिकाणी आणि विशेष करून पुढील 1 महिन्यासाठी शिबिर असणार आहे, ज्या अंतर्गत सवलत आहे निदान आणि उपचारामध्ये सर्वच हृदयविकाराने ग्रस्त रुग्णांसाठी आणि विशेष करून डायबिटीज, हायपरटेन्शन, कोलेस्ट्रॉल किंवा ओबेसिटी लठ्ठपणाच्या रुग्णांसाठी आता नवीन उपचार आलेले आहेत त्यामध्ये. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. आमच्या ग्रामीण भागातील खेड्यातील रुग्णांसाठी सुद्धा ऑनलाईन सल्ला, व्हिडिओ कन्सल्टेशन उपलब्ध असणार आहे. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. हृदय मित्र असणारे डॉक्टर राहुल सावंत सर, आपण आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि एक अमूल्य मार्गदर्शन सूचना केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.